आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा थेट फटका मुंबईमध्ये येणाऱ्या सुक्या मावावर पडलेला आहे. खजूर, पिस्ता, काजू यांचे जे दर आहेत ते आता वाढलेले आहे. मी सध्या मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये आहे. या ठिकाणी आपण पाहतो की सुक्या मावाची बरीचशी दुकानं आहे आणि आखाती देशामध्ये जे युद्ध सुरू आहे त्याचा थेट परिणाम जो आहे तो खजूर, पिस्ता, इराणी पिस्ता, खजूर आणि पाईन नट्स यांच्यासारख्या पदार्थांवर पडलेला आहे. पिस्ता, खजूर आणि इतर सुक्या मावाचे जे दर आहेत ते सध्या कडाडलेले आहेत. निर्यातीवर परिणाम झाला आहे. स्थानिक बाजारात मालाचा साठा साचून राहिलेला आहे, ज्यामुळे व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसतो आहे. मार्केटमध्ये मालाचा पुरवठा कमी झाला आहे. 40 ते 50 टनावरून आवक थेट 10 टनावर आल्याचं बोललं जात आहे. आणि आखाती देशामध्ये होणारी कांदा, फळे आणि इतर शेतमालाची निर्यातसुद्धा कमी झाल्यामुळे मार्केटवर याचा थेट परिणाम जाणवतो आहे. काही दुकानदार या ठिकाणी आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय नाव आहे तुमचं? माझं नाव हसन आहे. हसनजी, आम्हाला सांगा की जे युद्ध सुरू आहे आखाती देशामध्ये त्याचा परिणाम सुक्या मेव्यावर झाला आहे का, विशेष करून खजूरवर? कारण आता रमजान सुरू आहे, खजूरची डिमांड असते. काय नेमकी परिस्थिती आहे? बहुत सारा चीज़ का रेट बढ़ गया है. खजूर का रेट बढ़ गया है, पिस्ता का रेट बढ़ गया है, काजू का रेट बढ़ गया है. जो आउट ऑफ से आता है बहुत सारा चीज़ का रेट बढ़ गया है. पहले कितना था, अभी कितना है? पहले जैसे कीमिया खजूर 120 रुपये का बेचता था, वो अभी सीधा 180-200 रुपये का बेचना पड़ रहा है. सीधा 50-60 रुपये बॉक्स के पीछे बढ़ गया है. पिस्ता 1000-1100 बेचते थे, अभी 1400-1600 बेचना पड़ रहा है. सीधा 200-300 रुपये एक आइटम में बढ़ गया किलो के पीछे. पाइन नट्स 4000 रुपये किलो था, अभी 8000 रुपये किलो है. हाँ, नहीं, उसमें 2-3 टाइप का पाइन नट्स होते हैं. सेल के साथ आता है, विदाउट सेल आता है, उसके हिसाब से रेट रहता है. बड़ा है, इसमें भी 800-1000 रुपये किलो के पीछे बढ़ गया है. और कौन से ड्राई फ्रूट्स है जिसके रेट्स बढ़े? जैसे ईरान से अंजीर आता है, अंजीर का भी रेट बढ़ गया है. ये अंजीर हो गया, अंजीर का भी रेट बढ़ा है. ये अंजीर जैसे 800 रुपये 1000 रुपये किलो था, अभी 1200 है, 1400, 200-300 किलो के पीछे बढ़ गया है. और ये और बढ़ते जाएगा? पिस्ता हो गया, ये पिस्ता हो गया 1400 रुपये किलो बेच रहे. ये पिस्ता पहला 1200 रुपये किलो था. ईरानी पिस्ता, ये ईरान से आता है, ये वाला पिस्ता. ये भी इसका रेट ऊपर गया है. सगळे दर वाढत चाललेले आहेत आणि और इसकी वजह से ये खजूर ईरान से आता है, ये बॉक्स वाला. ये 120 का पहला इसका बेचने का रेट था, 100 तक के आता था, अभी सीधा 150-160 में आ रहा है. 200-180 तक बेचना पड़ रहा है. बहुत फ़र्क पड़ रहा है. हाँ, लोग तो खरीद रहे हैं. रमज़ान का मौका भी है, रमज़ान में तो खजूर चलता भी है, उसके हिसाब से खजूर तो बिक रहा है. लेकिन आप लोगों को चिंता है कि अभी अगर युद्ध नहीं रुका तो और रेट बढ़ेंगे? और भी बढ़ेगा. युद्ध नहीं रुका तो और भी बढ़ सकता है. कुछ कह नहीं सकते इसके बारे में. बघा, ही चिंता व्यक्त केली जाते या ठिकाणी दुकानदारांकडून की जर युद्ध थांबलं नाही तर सुक्या मावाचे दर गगनाला भिडू शकतात आणि त्यामुळे येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये युद्धाचे किती परिणाम मुंबईकरांना आणि संपूर्ण भारत देशाला भोगावे लागणार आहेत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.